प्रेक्षकांनो, आपल्या सोबत आहे डॉक्टर अनिल गोलार. आपण सर स्पाइन अँड ट्रॉमा केअर सर्जन आहात. हो बरोबर. सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊन नेमकं पोस्ट कोविड इरामध्ये आपण बघतो हे पुष्कळ जे पेशंट आहे लो इम्युनिटीमुळे हिप अँड जॉईंट्समध्ये त्यांना नेक्रोसिस, वॅस्क्युलर नेक्रोसिसचे प्रॉब्लेम वाढलेले आहेत. हो. आपल्या मते हे काय डिझीज आहे त्याबद्दल आमच्या दर्शकांना तुम्ही सांगा. हे बघा, एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमरल हेड, त्याला आम्ही शॉर्टमध्ये एव्हीएन ऑफ फिमरल हेड म्हणतो. आणि हा आजार मध्य भारतात नागपूरच्या आजूबाजूला तसाही फारच कॉमन आहे, कारण की आपल्या इथे सिकल सेल डिसीज हा फार कॉमन आजार आहे. आणि सिकल सेलमुळे बऱ्याचशा लोकांना एव्हीएन, आता आम्ही त्याला शॉर्ट फॉर्ममध्येच शब्द वापरू, होतो आहे. आणि या एव्हीएनवर मागच्या 35 ते 40 वर्षापासून मी सतत काही ना काही काम करतो आहे. आणि त्याचे जे कारण आहे त्याच्यात सिकल सेल डिसीजच्या व्यतिरिक्त स्टिरॉइड इंड्युस्ड म्हणतो, आणि दुसरं अल्कोहोल म्हणजे जे दारू पितात त्यांनाही होतो. आपण बाकीच्या गोष्टी सोडून देऊ, पण आता कोविडमध्ये जे पेशंट ॲडमिट झाले किंवा नाही झाले त्या सगळ्यांना बहुतेक स्टिरॉइड हाय डोजमध्ये मिळालेला आहे. आणि त्यावेळेला त्यांचा SpO2 कमी होता आणि ह्या सगळ्या गोष्टी धरून स्टिरॉइड देण्यात आले. आणि जीव वाचवणं हा सगळ्यात मोठा त्यावेळेला प्रश्न होता. त्याच्यामुळे स्टिरॉइड किती दिलं, काय दिलं याची कोणी गिनती ठेवलेली नाही आहे. पण काही लोकांना 15 दिवस, काही लोकांना 20 दिवस, काहींना 1-1 महिन्यापर्यंत स्टिरॉइड मिळालं. त्याचा रिझल्ट असा आहे की आता मागच्या 22 मार्चला आपल्या इथे लॉकडाऊन लागलं. एप्रिलपासून तर आता हा म्हणजे जवळजवळ 17-18 महिने झालेले आहे. या 18 महिन्यात किती लोक ॲडमिट झाले, कितींना स्टिरॉइड मिळालं याचा काही हिशोब आमच्याजवळ नाही. पण सध्याच्या स्थितीमध्ये दर महिन्याला साधारण 3 ते 4 पेशंट मी एव्हीएनचे पाहतो. आणि मागच्या 10 महिन्यामध्ये कमीत कमी 7 ते 8 पेशंट मी ऑपरेट केले आहे. त्याच्यातल्या एका मुलीचे दोन्ही हिप जॉईंट इन्व्हॉल्व झाले होते, तर त्याला आम्ही बायलॅटरल एव्हीएन म्हणतो. आणि माझे मित्र जे इकडे तिकडे काम करतात ते सगळेच सांगतात की स्टिरॉइड इंड्युस्ड एव्हीएन वाढलेलं आहे. आणि आता पुढच्या 2-3 वर्षामध्ये किती काय येतील याचा काही आपल्याला अंदाज नाही आहे. परंतु नक्कीच एव्हीएनचं म्हणजे माध्यमातून जे मला कळतं, पेपरमध्ये वाचून किंवा मित्रांच्याद्वारे, एव्हीएन हा प्रकार वाढलेला आहे. आणि आता त्याला आपण रोखू शकत नाही, कारण की आपण स्टिरॉइड ऑलरेडी देऊन चुकलेलो आहे. तर आता त्याला वाचवायला काय करता येईल हे म्हणजे लक्षच नाही आहे. पण ते जर का पहिल्या स्टेजमध्ये किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये आले तर त्यांची आम्ही ज्याला हिप सेव्हिंग सर्जरी म्हणतो, या हिप सेव्हिंग सर्जरीवर मी बरेच दिवस झाले काम करतो आहे. आणि तुम्हाला मी आत्ता जे 2-4 फोटो दाखवले त्यात तुम्हाला एक फोटो दिसेल की जलंधरसारख्या शहरात तितक्या दूर जाऊन हिप सेव्हिंग सर्जरीचं मी वर्कशॉप करतो, किंवा नवीन ऑर्थोपेडिक सर्जन लोकांना आपण सांगतो की बा आपण हिप कसा वाचवू शकतो. तर स्टेज 1 आणि 2 मध्ये हिप सेव्हिंग सर्जरी होऊ शकते. स्टेज 3 आणि 4 मध्ये जर का आले तर मग त्यांना जॉईंट बदलणे, ज्याला आम्ही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो, ती करावी लागते. तर मला असं वाटतं की मी हे सांगू इच्छेल की बा ज्यांना मांडीत किंवा कमरेत किंवा हिप जॉईंटच्या आसपास दुखत असेल, ज्यांनी स्टिरॉइड नक्की घेतलं असेल, आणि दुष्काळात 13वा महिना म्हणतात, ज्यांना सिकल सेल डिसीज आहे आणि त्यांना जर का कोविड झाला असेल आणि त्यांना जर का स्टिरॉइड मिळालं असेल, तर अशा लोकांनी लवकरात लवकर जवळच्या सेंटरला जाऊन आपल्या हिपचा एक्सरे आणि MRI ह्या 2 टेस्ट करून घ्याव्या. आणि स्टेज 1 आणि 2, स्टेज 1 आणि 2 मध्ये जर का हा आजार लक्षात आला तर आपण त्याला हिप सेव्हिंग सर्जरी किंवा हिप सॅल्वेज सर्जरी करू शकतो आणि त्यांचा जॉईंट वाचू शकतो. आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीपासून ही मंडळी वाचू शकते. कारण की जॉईंट रिप्लेसमेंट म्हटलं की तो पूर्ण जॉईंट बदलावा लागतो आणि थोडं खर्चिक काम आहे. आणि त्याचे एक काही प्रॉब्लेम असतातच. त्याचं लाईफ किती आहे, 20 वर्ष आहे, 25 वर्ष आहे, 30 वर्ष आहे. आणि हे जी मंडळी माझ्याकडे मागच्या 8-10 महिन्यात आले, हे सगळे 30 आणि 40 असलेले रुग्ण होते. म्हणजे त्यांचा लाईफस्पॅन नक्कीच 30-40 वर्ष अजून आहे जर का सगळं ठीकठाक झालं तर या लोकांना जर का आपण हिप जॉईंट वाचवू शकलो आणि त्याची सर्जरी करू शकलो, ज्याला आम्ही डिकोरिंग आणि ग्राफ्टिंग म्हणतो, याच्या अलग अलग
पद्धतीने हा केला जातो. ज्या पद्धतीने मी करतो तर त्या पद्धतीमध्ये एका टाक्यामध्ये 2 टाक्यामध्ये दोन्ही हिपची सर्जरी होऊ शकते. आणि मागच्या 15-16 वर्षापासून जे मी काही काम केलं आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की याचे रिझल्ट चांगले आहे. तर लोकांनी माझं हे सांगणं आहे की बा तुम्हाला जर का हिप जॉईंटमध्ये किंवा लो बॅकमध्ये पेन असेल तर लवकरात लवकर आपण आपल्या जो कोणी सल्लागार तुमचा ऑर्थोपेडिक सर्जन असेल किंवा इवन MBBS लेवलचाही माणूस असेल तर त्याच्याकडे जा, तपासणी करून घ्या, डायग्नोसिस निदान करून घ्या. MRIमध्ये तुम्हाला स्टेजिंगची आयडिया आहे. ते MRIचे जे डॉक्टर लोक राहतात ते तुम्हाला स्टेज 1, 2, 3, 4 काय आहे हे सांगतात. आणि स्टेज 1, 2 असेल तर मला असं वाटतं की या रुग्णांना आपण जॉईंट वाचवायचा प्रयत्न करू शकतो आणि त्यांना एक नवीन न्यू लीज ऑफ लाईफ वी कॅन गिव्ह इट टू देम. गोलार सर, तुम्ही आमच्या दर्शकांना ही सांगा की म्हणजे हे जे नेक्रोसिसचे जे पेशंट यंगर एजमध्ये येत आहे तुमच्याकडे आणि त्यांच्या विडफाई वाढलेला आहे, असे पेशंटचे सिम्पटम्स काय आणि प्रिव्हेन्शनसाठी त्यांनी काय उपाययोजना करावी त्याबद्दल सांगा. आता मी पहिलेच सांगितलं की आता प्रिव्हेन्शन हा क्वेश्चन नाहीच आहे, कारण की त्यांना स्टिरॉइड मिळालेला आहे. आणि ते जेव्हा आमच्याकडे आता येतात तेव्हा त्यांना AVN हे डायग्नोज झालेलं असतं. तर प्रिव्हेन्शन हा प्रकार नाही हा. पण जर का प्रिव्हेन्शन आपण एक जनरल पॉप्युलेशनला मी सांगू इच्छितो की जर का तुम्ही स्टिरॉइडचा अननेसेसरी वापर टाळला, आजकाल बॉडी बिल्डिंगमध्ये हे जे मंडळी पावडर वगैरे घेतात, मला असं वाटतं, त्याचं माझ्याजवळ काही प्रूफ नाही आहे, पण तेही मी बरेच पेशंट ऑपरेट केलेले आहे की बॉडी बिल्डिंगमध्ये जिममध्ये जातात आणि काही पावडर खातात. आता त्या पावडरमध्ये काय असतं त्या पावडरचं ॲनालिसिस मी तर काही केलेलं नाही आहे, पण असे रुग्ण माझ्या 10-12 वर्षात पाहण्यात आलेले आहे की ते जिममध्ये गेले, बॉडी बिल्डिंगसाठी त्यांनी कुठलं तरी पावडर खाल्लं आणि मग त्यांना एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस झालं. तर मी इन्फरन्सनी असं धरतो की बहुतेक या पावडर्समध्ये काही प्रमाण स्टिरॉइडचं किंवा काही राहत असेल. तर विद्यार्थ्यांना किंवा यंग जनरेशनला माझं हे सांगणं आहे की असं पावडर घेणं टाळा. अल्कोहोल म्हणजे दारू घेणं टाळा. ह्या 2 गोष्टी अशा आहे की ज्याच्यामुळे आपण AVN टाळू शकतो. पण ज्यांना सिकल सेल ही बिमारी आहे तर ती जन्मजात बिमारी आहे, त्याच्यात आपण काहीच टाळू शकत नाही. राहिला प्रश्न कोविडचा, तर कोविडमध्ये जीव वाचवण्याकरता SpO2 वाढवण्याकरता डॉक्टर लोकांनी आपले शर्तीचे प्रयत्न केले आणि तुमचा जीव वाचवला. तर त्याच्यात जर का तुम्हाला स्टिरॉइड देण्यात आले असतील आणि त्याच्यामुळे जर का तुम्हाला AVN झालं असेल तर याच्यात काही असं नाही आहे की बाबा आपण हे टाळू शकतो. आता ते AVN झालेलं आहे आणि त्याला आपल्याला मग आता ट्रीट करायचं आहे. पण पब्लिकला माझं हे सांगणं आहे, कॉमन माणसाला हे सांगणं आहे की बा स्टिरॉइड उगीच घेऊ नका. थोडंसं सर्दी खोकला झालं तर स्टिरॉइड घेतात, ताप आला तर स्टिरॉइड घेतात. असे अनवॉन्टेड युजेस ऑफ स्टिरॉइड लोकांनी अवॉइड करावं, तर हा आजार AVNचा आपण टाळू शकतो. दारू पिण्याचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे, त्याच्यामुळे AVN होतं, ते आपण टाळू शकतो. सिकल सेलवाल्यांना आपण काहीही करू शकत नाही. आणि ज्यांना काही कारणास्तव जीव वाचवण्याकरता स्टिरॉइड मिळालेले आहेत तर त्यांनाही आपण हे नाही सांगू शकत की बा तुम्ही त्यावेळेला स्टिरॉइड टाळायला पाहिजे होते. आता याचा तुम्ही सिम्पटम विचारता तर फक्त एकच सिम्पटम राहतं की हे पेशंट लोक साधारण ग्रॉइन पेन म्हणतो आम्ही त्याला, तर मांडीचा वरचा भाग आणि कमरेचा खालचा भाग इथे यांना दुखणं सुरू होतं. पण होतं काय की बा हे दुखणं आहे, काही स्प्रेन आलं काहीतरी म्हणून हे आपले औषधं घेऊन टाकतात. ऑन द काउंटर आपल्याला बऱ्याचशा मेडिसिन्स मिळतात. जातात फार्मसिस्टला विचारतात की यहाँ दर्द है वहाँ दर्द है, दर्द निवारक गोली दे दो. तर ती दर्द निवारक गोली घेतल्याने त्यांचं पेन कमी होतं. आणि याच्यामुळे काय होतं की त्यांचा स्टेज 1-2ला डायग्नोज होण्याच्या ऐवजी ते जेव्हा येतात तेव्हा ते ऑलरेडी स्टेज 3-4ला. तर माझं सांगणं आहे की असे अक्रॉस द काउंटर मिळणारे औषधं घेऊन आपलं मांडीचं किंवा लो बॅक कमरेचं दुखणं तुम्ही त्या काउंटरवर सांगू नका. कुठल्या तरी MBBS किंवा डॉक्टरकडे जाऊन, आणि आजकाल या सगळ्या फॅसिलिटीज गव्हर्नमेंट आज आपण नागपुरात बघितलं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, NKP साल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, एम्स, इतके मोठे मोठे दवाखाने लागलेले आहे की ही मंडळी जर काय काउंटरवरून फार्मसिस्टला औषध न मागता तिथे गेली
आणि त्यांनी आपले जर का सिम्पटम्स सांगितले तर मला नक्की वाटतं की इथे सगळे स्पेशलिस्ट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. त्याच्यातल्या खूप साऱ्या लोकांना मी मेडिकल कॉलेज किंवा NKP साळवेमध्ये शिकवलेलं आहे. तर तुमचा MRI तिथे होऊन जाईल आणि तुमचं डायग्नोसिस होऊन जाईल. त्याच्यामुळे माझं अगदी हात जोडून विनंती आहे की बा दर्द निवारक गोळी दे दो, पेन किलर दे दो असं न करता तुम्हाला जर का असे सिम्पटम येत असतील, स्पेशली काय होतं की या लोकांना जेव्हा हे मांडी घालून खाली बसतात तर मग ते येऊन सांगतात की वो पालती मार के बैठना नहीं होता. असे सिम्पटम जर का तुम्हाला येत असतील तर त्याला टाळू नका आणि उगीचच वेळ वाया घालवू नका. तुम्ही जर का कुठल्याही चांगल्या दवाखान्यात गेले, प्रायव्हेटमध्ये जायचं असेल प्रायव्हेटमध्ये जा, GMC IGMCमध्ये जायचं असेल तिथे जा आणि आपली जाचणी करून घ्या आणि आपल्या रोगाचं निदान करा. चालत आहे, पण बेसिक प्रश्न हा नाही आहे की तुम्ही कुठल्या प्रकारची सर्जरी करता. प्रकार हा आहे की तुम्ही ते सगळ्यात लवकर निदान करून अर्ली स्टेजमध्ये जर का तुम्ही त्या बिमारीला पकडलं तर तुमचा जॉईंट वाचू शकतो. सो माय ॲडवाइज इज अर्लियर द बेटर. म्हणजे तुम्ही लवकर जा, आपला निदान करून घ्या आणि जॉईंट वाचवण्यासाठी तुम्हाला जर का सर्जरी करता येत असेल तर ती सर्जरी करा. जॉईंट रिप्लेसमेंट हा नंतरचा प्रश्न आहे. बोरहार स्पाइन केअर अँड ट्रॉमा इन्स्टिट्यूट मध्ये कशा प्रकारच्या अद्याप सुविधा आहेत, कशा प्रकारची इक्विपमेंट मशिनरीज आहे त्याबद्दल थोडंसं सांगा. हे बघा, माझ्या हॉस्पिटलमध्ये मी जास्त लिम्ब सेविंग किंवा हिप सेविंग सर्जरीज करतो. इवन कॅन्सरची पेशंट जेव्हा यायचे पूर्वी, आता कॅन्सर इन्स्टिट्यूट झाली आहे त्याचं प्रमाण कमी झालं आहे, तर पाय न कापता त्याला वाचवता येईल का याच्याकडे माझं जास्त लक्ष राहायचं. त्याच्यावर बरंचसं काम मी केलेलं आहे. तसंच हिपमध्ये हिप वाचवता येईल का याच्यावर माझं जास्त लक्ष असतं. पण जर का हिप जॉईंट बदलायला लागला तर कन्व्हेन्शनल ओपन जी सर्जरी आहे की आम्ही त्याला उघडतो, त्या हिपमध्ये हा एक बॉल असतो. या बॉलला आता खराब झाला आहे, वाचवता येत नाही म्हणून हा बॉल काढला जातो. याच्याऐवजी दुसरा आर्टिफिशियल बॉल टाकला जातो आणि आतल्या साईडला जे सॉकेट असतं ते पण बदललं जातं. तर हे कन्व्हेन्शनल ओपन हिपची जी सर्जरी आहे आणि मग त्या जॉईंटला आम्ही हा बॉल टाकल्यानंतर रिड्यूस करतो आणि तो बॉल सॉकेट तयार होतो. त्याचंही लाईफ 25 ते 30 वर्ष असतं. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की रोबोटिक सर्जरी मी करत नाही, कारण की त्याच्यासाठी एक स्पेशल सेटअप लागतो. तो सेटअप माझ्याजवळ नाही आहे. पण तुम्ही इन्स्ट्रुमेंटेशन आणि अद्ययावत म्हणाल तर बाकीच्या सगळ्या सुविधा आम्ही देतो, पण रोबोटिक सर्जरी माझ्या हॉस्पिटलमध्ये मी करत नाही. गोलर सर, तुम्हाला विदर्भ आणि परप्रांतीयचे दर्शक बघत आहेत, तर आमच्या दर्शकांना हे सांगा की जर त्यांना उपचार करायचे असेल नेक्रोसिसच्या किंवा हिप अँड जॉईंट्सच्या करायचे असेल तर हे कुठे पडतो आपलं क्लिनिक हॉस्पिटल? माझं हॉस्पिटल रामदास पेठमध्ये सेंट्रल मॉलच्या अगदी जवळ आहे. तुम्ही गुगलवरही टाकलं तर गोल्हार हॉस्पिटलचा पत्ता तुम्हाला मिळू शकतो. आणि इथे मी आता प्रायव्हेटमध्ये साधारण पहिले मी मेडिकल कॉलेजमध्ये 16-17 वर्ष प्रोफेसर म्हणून काम केलं आणि त्याच्यानंतरही मी NKP साळवेमध्ये प्रोफेसर 2016-17 होतो. त्याच्यामुळे दूरदूरवरून पेशंट येतात आणि मागच्या 29 वर्षामध्ये प्रायव्हेटमध्ये या सगळ्या एरियातल्या पेशंटला मी ट्रीटमेंट दिलेली आहे. थँक्यू. धन्यवाद.